अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जेजुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। म्हाळसा म्हाळसा काही बोलू नका, मला पाहू द्या तुम्हाला। तुम्ही महाभयंकर हलाहल प्राशन केले होते, पण कधी मला सांगितले देखील नाही की असे काही घडले होते। म्हाळसा काय आणि किती सांगायचे? निळकंठ किती सुंदर नाव आहे, पण त्या नावामागे किती वेदना आहेत। म्हाळसा तो भूतकाळ आहे, आपल्याला या क्षणात राहून पुढे जायचे आहे। म्हाळसा हे काय करत आहेस? तुझ्या पूर्वजन्मात तू जे काही केलं आहेस ते देखील तितकंच दिव्य आहे। तेव्हा मला नमस्कार करण्याची काहीच आवश्यकता नाही। मला करावासा वाटला। म्हाळसा तुझ्या भावना मी समजू शकतो। मला आता एक सांगा, ती श्री महालक्ष्मी देवींची भगिनी। म्हाळसा थोडा धीर धर, आख्यानात तुला ते समजेलच। आता तर मी तुला आश्वस्त केलं आहे। पण ती इथे आली तर आपण तिचे स्वागतच करायचे। इतकं सगळं ठाऊक असूनही का नाही? जर मल्लासुराला आपण ह्या जेजुरी गडावर स्थान दिले आहे, तर अलक्ष्मी ह्या श्री महालक्ष्मी यांच्या भगिनी, त्यांना आपण प्रवेश कसा नाकारायचा? पण मग ती जे काही करेल ते स्वीकारायचे। त्याची काहीच आवश्यकता नाही। म्हाळसा जो तो आपापल्या प्रकृतीनुसार वागत असतो, तसे कार्य करत असतो आणि त्यानुसारच त्याला फळ प्राप्त होते। अलक्ष्मी ह्यांना देखील देवतेचा मान आहे, त्यांच्यात आदिशक्तीचा अंश आहे। म्हाळसा नवरात्रात नारद मुनीने सांगितलेले आख्यान आठव। तू शब्द स्वरूप आहेस, वेदत्रयी तूच आहेस, 6 ऐश्वर्यांनी युक्त भगवती तूच आहेस। हे देवी, सर्व शास्त्रांचा सार जाणणारी बुद्धी तूच आहेस। दुर्गम भवसागरातून तारणारी नौकारूपी दुर्गा देवी ही तूच आहेस।
मासा, चिंता नको करू. तुम्ही आज माझ्यासोबत राहा. मला खूप अस्वस्थ वाटतं आहे. मासा, मला जावे लागेल. कुठे? बानूकडे. मला जी शंका होती तेच घडले. तिला नक्की काहीतरी ठाऊक असणार. तिला अलक्ष्मी दिसली वाटतं. मासा, मी येतो. मला जाणे आवश्यक आहे. देवा, अहो तुम्ही आत्ता कसं काय आलासा? होय बानू, मी मुद्दामच आलो आहे. काय झालं देवा? काही नाही. तुम्ही आत या. या. देवा तुम्ही बसा, मी पाणी घेऊन आले. बानू, अलक्ष्मी इथे येऊन गेल्या, होय ना? बानू, तू जरी मला सांगितलं नाहीस तरी मला ठाऊक आहे त्या इथे येऊन गेल्या आहेत. मला त्यांचे अस्तित्व जाणवलं. वय वय देवा, त्या हाता आल्या होत्या. मी त्यासनी हळद कुंकू बी लावलं आणि म्हणले का पुण्यांदा हात या, तर मला म्हणल्या का मला कोणी बी बोलवत नाही. बानू, म्हाळसेला सांगितल्याप्रमाणे पंधरवड्यातून 2 वेळा मी तुला भेटायला येईन आणि त्याचप्रमाणे मी तुला भेटायला आलो आहे. पण केवळ इतकंच कारण नाही, तर अलक्ष्मी इथे येऊन गेल्या ह्यामुळे देखील मी इथे आलो आहे. वय देवा, त्या लक्ष्मी देवींच्या बहीण आहेत, पण त्यांचं वागणं काय बाय निराळच आहे बघा. मला तर भ्या वाटलं त्यांचं. ते स्वाभाविकच आहे आणि त्यांचे वर्तन श्री लक्ष्मी देवींपेक्षा निराळ आहे. पर असं का देवा? बानू, जिथे शुभ असतं तिथे अशुभ देखील असतंच. जिथे सुख आहे त्याच्या मागोमाग दुःखही येतच. तसंच एक बाजू जर चांगली असेल तर त्याची दुसरी बाजू देखील असते, हे ध्यानात घे. आणि जरी ती बाजू वाईट असली तरी तिच्या अस्तित्वाचं महत्व नाकारता येत नाही.
तेव्हा मला तर लय भ्या वाटलं. मला असं वाटलं का माझ्याकडनं त्यांचा अपमान झाला तर त्या काय बाय करणार तर नाहीत ना? नाही, त्या तसं करणार नाहीत. म्हणजे मला तरी तसं वाटतं. बानू, हे काय करत आहेस? देवा, तुमची सेवा करायला मिळावी. अहो अजून काय हो मला. बानू उठ, असं नको करू. तू माझी पत्नी आहेस. तुझी जागा माझ्या चरणापाशी नाही. देवा, तुम्ही किती बी म्हणला असा तरी मला ठावा आहे का माझ्यासारख्या भक्तांची जागा ही तुमच्या पायाशीच आहे. आज आख्यानामध्ये ऐकलं आहे ना? आणि श्री महादेवांसमोर होता तो काळा निळा हलाहलाचा डोंब. आणि श्री महादेवांनी हलाहल प्राशन केलं. बानू उठ. बानू, त्यावेळी मी जे काही केलं ते करणं मला क्रमप्राप्त होतं. होय देवा, पण ते काय सोपं काम नाही आणि दुसऱ्या कोणाला ते जमणार बी नाही. तुम्ही होतासा म्हणून ते झाले. तुम्ही काय बी म्हणा देवा, तुम्ही किती बी नाही म्हणा, पण मला ठाव आहे का तुमच्या भक्तांची जागा ही तुमच्या पायाशीच आहे देवा. होय का बानू? नव आज काय होणार आहे आख्यानात? काय? अरे मला कसं ठाव असेल रंग्या? काय सांगायला लागलीस? तुला ठाव नाही वय? महाराजांनी सांगितलं असेल की. उगा काय बी बोलू नगस. कुणी ऐकलं तर काय म्हणल? असं काहीच नाही कळालं ना तर उगा तंटा व्हायचा आमचा. तुम्हाला ठाव नाही. मी ऐकलं हाय का देवींची माणसं त्यासनी माहिती द्यायला हकडं तिकडं फिरत असतात आणि काय कळलं का लगेच जाऊन सांगतात. वय खरं आहे. तेव्हा उगा काय बाय बोलत जाऊ नगस. असं आहे वय? अगं बरं, आता तर कोणी बी दिसेना. बाबा पर ऐकणार तुम्हाला सांगून ऐकणार आहे का? बरं बरं राहिलंय. तुम्ही तर मला येड्यातच काढताय. मला तर असं वाटतंय तुला समज ठाव आहे पर तू आमच्यापासून लपवतीयच. अरे म्या कशा पहिला पण रंग्या? हा आता काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण एक ना एक दिवस तुम्हाला त्या कळणारच आहेत ना. हा हे पर काय ग बानू? नव त्या समुद्र मंथनातून एक रत्न बाहेर या लागलंय. लक्ष्मी देवी बाहेर येतील नव? किती विचारताय? त्यांनी सांगितलं ना त्यासनी ठाव नाही म्हणून. हे पर कवा येतील लक्ष्मी देवी? मला त्यांच्या पाया पडायचं आहे. आयुष्यात धन मिळाय पाहिजे. काम करा म्हणजे मिळेल धन. असा गप्पा मारून काही होणार नाही. चल चल मोरे चल. तुझ्या आई बापानं हुंडा दिला असता तर असं दिस आलं असतं का? ए चला आता भांडू नका. चला बिगी बिगी. काय आपलं सुरू होते. गणेश, आज राजसभेत आख्यानाला आमच्या बरोबर येणार? हो, पण मला त्याआधी तुमच्याशी बोलायचं आहे. आधी आसन ग्रहण करावे. बोलावे. मला असं वाटतं की प्रयत्न करूनही मातेला आणि बाणाईला काहीच उपयोग होत नाहीये. होय गणेश, जे ठरवलं आहे ते घडताना मात्र दिसत नाही. हो, ते तर खरं आहे. मग काय करावे असे तुझे म्हणणे आहे? मला त्यांना सहाय्य करायचे आहे. अवश्य, पण काय करणार? मातेला भूतकाळाची जाणीव व्हावे म्हणून शक्तिपातच करावा लागेल. पण गणेश, म्हाळसेच्या बाबतीत हा प्रयोग करणे अत्यंत धाडसाचं ठरेल. पण दुसरा काय पर्याय आहे? काय आहे गणेश?
की म्हाळसेला त्यासाठी सिद्ध करावं लागेल. कारण मला ठाऊक नाही की तिला खरोखरच आठवत नाही का ती समजूनच घेत नाही. मी प्रयत्न करून पाहतो. गणेश, त्यासाठी म्हाळसेची अनुमती हवी. मी मातेला विचारूनच निर्णय घेईन. पण आपली अनुमती आहे का? होय, माझी अनुमती आहे. पण माता अजून आली नाही. ती येईलच इतक्यात. गणेश, तू इथे? मी तुलाच भेटायला आलो होतो. वाटलंच मला. मी नसताना माझ्याविषयी बोलत होतास ना? हो. काय बोलत होतास? तुम्ही सांगा. असं कसं? तू सांग. काय करू? मी सांगू? मी सांगतो. लवकर, कारण राजसभेत सगळे आपली वाट बघत असतील. म्हाळसा, गणेश असं म्हणत आहे की त्याला तुला सहाय्य करायचे आहे. कशा संदर्भात? तुला गतजन्माचे स्मरण व्हावे म्हणून. एवढा कसला विचार करते आहेस? यांनी मला आश्वस्त केले आहे की समुद्र मंथनाच्या कथेत श्री महालक्ष्मी देवी आणि श्री विष्णू यांचे मला दर्शन घडेल. आणि सत्य कळण्यासाठी ते पुष्कळ आहे. जर ते घडलं नाही तर तू मला सहाय्य कर. असे काय पाहताय? राजसभेत जायला विलंब होतो आहे. देवी, अजून श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी आलेले दिसत नाही. बाणाई, तुला काहीतरी सांगायचे आहे असं स्पष्ट कळतंय. जे काही सांगायचंय ते निसंकोचपणे सांग. होय देवा, काल रातच्याला माझ्या वाड्यावर श्रीलक्ष्मी देवींच्या बहीण आल्या होत्या. अलक्ष्मी? होय देवी. ती तुझ्याकडे कशासाठी आली होती? हे नाही ठाव देवी, पर तुमच्या परीसच दिसत होत्या बघा. असणारच. ती माझी ज्येष्ठ बहीण आहे. परंतु अधर्माच्या बाजूने असलेली. म्हणूनच तिला कोणी कधी बोलवत नाही, कारण ती अधर्माच्या बाजूने आहे. त्या बी हेच म्हणत होत्या का त्यासनी कुणी बी बोलवत नाही मग. पर देवी, आता त्या तुमच्या बहीण आहेत म्हणल्यावर त्यासनी येऊ नका असं म्हणणं बी चांगलं दिसत नाही ना. मी त्यासनी हळदी कुंकू बी लावलं आणि मग त्या गेल्या. बानू, तुला जे योग्य वाटलं ते तू केलंस, परंतु तिच्यामुळे दुःखाला सामोरं जावं लागेल अशी परिस्थिती येऊ देऊ नकोस. होय देवी. तिच्या प्रभावामुळे तुला कलहाला सामोरं जावं लागू शकतं आणि अशा परिस्थितीत तू ते टाळणं अधिक महत्त्वाचं आहे. जी.
म्हाळसाताई? आज सगळ्यांच्या आधीच हिचं येणं झालेलं दिसतंय. देवी, आम्हाला देखील इथे येऊन थोडाच वेळ झाला आहे. आम्ही आपलीच प्रतीक्षा करत होतो. नाही, मला वाटलं की हिला काही महत्वाचं बोलायचं असेल, काही सहाय्य हवं असेल तुमच्याकडून. तुम्ही चुकीचा अर्थ काढता आहात म्हाळसा. आमच्याकडून काही सहाय्य मिळावं या अपेक्षेने बानू बोलत नव्हती आमच्याशी. मग असं काय बोलायचं होतं हिला तुमच्याशी, हे मला कळू द्या. सांगा देवी.